सुखाशिवाय जीवन व्यर्थ आहे. सुखाभोवती माणसाचं जीवन गुंजारव करत असतं. सुखाकरता जगतो, सुखाकरता मरतो. नमो माय भाषा. कोणाला आपलंसं करावं, किंबहुना आपले आहेत ते तरी आपले आहेत का? रोजचा अमृतानुभव निराळा तो एक प्रांत आहे. असं हिमालयाचा शिखर हा एक प्रांत आहे आणि आजूबाजूच्या गावाची टेकडी हा एक भाग आहे. अमृतानुभव हा तत्वज्ञानातला परमोच्च शिखर आहे. सिद्ध पुरुषाला आलेली अमृत अनुभवाच्या प्रतीतीचा विषय तो आहे. पण सर्वसामान्य माणसाला एकच अपेक्षा असते, मी सुखी असावं. नाही का? देव भेटावा का न भेटावा मला माहिती नाही, पण सुखी असावं. सुखाकरता जीवन, सुखाकरता असणं, सुखाकरता दिसणं, सुखाकरता जगणं, सुखाकरता बायको, सुखाकरता 2 मुलं बाळ, सुखाकरता संपत्ती, सुखाकरता घर. पण घरात राहून जर घर मिटत नसेल तर सुखाकरता घर का घर नामे घर, अनेक अर्थ प्रकट होतात. नाही, कशा करता? बायको सुखा करता, मुलं बाळ सुखा करता, सत्ता सुखा करता, संपत्ती सुखा करता, जगणं सुखा करता. पुढे सांगू का, मरण सुद्धा सुखा करता. काय जीवनातला भाग आहे? माणसाला जगावंसं वाटतं सुखा करता आणि मरावं सुद्धा वाटतं सुखा करता. एखाद्या माणसाला विचारलं, तो आत्महत्येकडे का प्रवृत्त झालास? तो म्हणतो, खरं सांगू का, सुख मिळालं नाही. म्हणून मला तर काही टायमाला असं वाटतंय, देव देव नव्हे तो सुख हाच देव आहे. नाही, खटपट कशा करताय सर्वांची, देवा करता नाही. नाही का? अप्रत्यक्ष रूपाने देवा करता खटपट होते, पण खटपट कशा करताय? सुखा करताय, देवा करता नाही. देव भेटल्यानंतर सुख प्राप्त व्हावं म्हणून खटपट आहे, देवा करता देव नाही. लग्न व्हावं म्हणून बायको नाही, लग्न व्हावं म्हणून नवरा नाही. दोन्ही आहेत पण सुख नाही, लग्नाची किंमत शून्य आहे. ताटभर अन्न आहे पण एकालाही रुची नाही, त्या जेवणाची किंमत शून्य आहे. बरं का? लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. सुखाशिवाय जीवन व्यर्थ आहे. सुखाभोवती माणसाचं जीवन गुंजारव करत असतं. सुखाकरता जगतो, सुखाकरता मरतो. नाही का? बोलता बोलता विषय मग असं काय सांगत होतो की आत्महत्या जे करतात त्याचं कारण सुद्धा एक आहे, या दुःखातून सुटावं म्हणजे तरी सुख मिळेल. तेव्हा सुख मिळतं का न मिळतं हा पुढचा प्रश्न आहे. नाही का? सुखाचे भाग असे आहेत, दुःख आश्रित सुख आणि सुख आश्रित सुख. काय भाग आहे? जीवाला सुख पाहिजे पण सहज सुख, अखंड सुख, अविनाश सुख. सुख तर पाहिजे पण ते सहज पाहिजे. सहज असून उपयोग नाही, ते अखंड असावं. ते अखंड असून उपयोग नाही, ते अविनाशी असावं. सहज सुख, अखंड सुख, अविनाशी सुख पाहिजे. बरोबर आहे, पण मिळतं का हा प्रश्न पुढचा आहे. म्हणून माणसं देवा करता परमार्थ कळत नाहीत. संत संगती करता संताकडे जात नाहीत. संतांच्या संगतीमध्ये मी सुखी होईन म्हणून जातात.
म्हणून जीवनाचा स्थायी भावच सुख आहे. सुख नसेल तर सगळं व्यर्थ आहे. बायको व्यर्थ आहे, मुलं बाळ व्यर्थ आहेत, पैसा व्यर्थ आहे, सत्ता व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. नाही का? विचार करून बघा ना. जीवनामध्ये आपण म्हणतो माझ्या मुलाला स्थान जास्ती आहे, माझ्या बायकोला स्थान जास्ती आहे. आर्थिक व्यवहार करणारा म्हणतो अर्थाला स्थान जास्ती आहे, पण सर्व शेवटी सुखाला स्थान जास्ती आहे. पैशाने तिजोरी भरली आहे, पण पोटदुखी कायमची लागलेली आहे. नाही का? थोडंसं विचार करा. आज एकादशी आहे. एकाची दशा आहे हे कळलं ते एकादशी, आणि कळत नाही म्हणून दशा. नाही का? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11 वमन, 12वी बुद्धी हे जरी असली तरी दशा एकाचीच आहे. कारण तो एक जर जीवनामधून संपला तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी याची किंमत शून्य आहे. तो आहे म्हणून मजा आहे. माझं बोलणं कळलं? त्याच्यामुळे दिसणं, त्याच्यामुळे असणं, त्याच्यामुळे चालणं, त्याच्यामुळे बोलणं, त्याच्यामुळे कळणं, हो त्याच्यामुळे न कळणं. असणंही तोच आहे, नसणंही तोच आहे, दिसणंही तोच आहे, न दिसणंही तोच आहे. लक्षात घ्या. जो काही अमृतानुभव आहे, नाही म्हटलं तरी तो मध्ये डोकावणारच, कारण रोजचा विषय आहे तो. तसं जीवाला काय पाहिजे नेमकं? सहज सुख पाहिजे, सहज. म्हणून बघा, अलीकडे माणसाची प्रवृत्ती अशी आहे, सहज पैसा कसा मिळेल म्हणून नको त्या नादाला जी मुलं लागतात आणि नको त्या धंद्यामध्ये अडकतात. एवढी बॅग इकडची तिकडे पोच कर, तुला 5 लाख देतो. सहज. आयुष्य गेलं तरी 5 लाख शिल्लक टाकता येत नाहीत, आणि इकडचे इकडे करण्यात 5 लाख मिळतात सहज. कोणची गोष्ट कशी पाहिजे? सहज. पण एक लक्षात ठेवा, सहज मिळालेली ती सहजासहजी निघून जाते. मराठी भाषा सुद्धा गोड आहे. सहज मिळालेली गोष्ट सहजासहजी निघून जाते, बरं का? हां. आणि ज्याच्याकरता उपासना केली जाते, मी साधना म्हणत नाही, मला साधना शब्द तितका आवडत नाही. साधना शब्द झाल्यानंतर 2 शब्द येतात, एक साधना आणि एक साध्य. इथे साधना आणि साध्य एकच आहे, म्हणून इथे साधायचं काही नाही. साध्य परमात्मा आहे त्याची उपासना करणं. शब्द नीट लक्षात घ्या, इथेच घोटाळा कुठेतरी होतो, नाही का? कर्म काय, ज्ञान काय, योग काय, ही साधनं नाहीत. माणसं म्हणतात ही साधनं आहेत, आणि साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत जायचं. आता माझ्या कीर्तनाला आलात, कोणी गाडी हे साधन वापरलं, कोणी बस हे साधन वापरलं, कोणी सायकल वापरली, कोणी चालत आले, पण साध्य एक की आज बाबा महाराजांच्या कीर्तनाला जायचं. बरोबर आहे ना? चारी बाजूचे रस्त्याने आले, पण साध्य एक. तसं थोडंसं लक्षात घ्या. कोणत्याही अंगाने जाऊ दे, खऱ्याच्या जाऊ दे, खोट्याच्या जाऊ दे, परमार्थात जाऊ दे, संसारात जाऊ दे, सुख हे साध्य आहे. पण ते सुख असं मिळत नाही, अवघड आहे हो, नाही का? काही वेळेला सुख मिळाल्यासारखं वाटतं, पण तर सुख नसतं, तर सुखाचा भास असतो. माझं बोलणं कळलं का? सुख निराळा आणि सुखाचा भास निराळा. जसं मृगजळ आहे, काही वेळ एखादी गोष्ट बरी वाटते तेवढ्यापुरती. असं आहे का एखादी गोष्ट आवडली ते आयुष्यभर तेच खाताय? सकाळची भाजी जर संध्याकाळी वाढली तर नवऱ्याच्या कपाळावरच्या आट्या वाढतात. काय केले? नाही म्हणे भाजी जास्ती राहिली होती म्हणून ती वाढली. अरे एवढं कमवून तुम्हाला नुसती भाजी माझ्या करता येत नाही. माझं बोलणं कळलं का? मी काय म्हटलं ते? हां, सहज. जय देव तुम्हारे कुमार
तो एक देव करुणी घ्याव आपुला तो एक देव करुणी घ्याव आपुला तो एक देव करुणी घ्याव आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्याव आपुला तो एक देव करुणी घ्याव तेने बिन जीवा सुख नाही तेने बिन जीवा तेने बिन जीवा जीवा सुख नाही ये रती माईक दुःखाची जनी दे ये रती माईक दुःखाची जनी दे तेने बिन जीवा सुख नाही तेने बिन जीवा सुख नाही ये रती माईक दुःखाची जनिते ये रती माईक दुःखाची जनिते आय आपुला तो एक देव करुणी घ्याव 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 देव करुणी घ्याव आपुला तो एक देव करुणी घ्यावो आपुला तो एक देव करुणी घ्यावो तेणे बिन जीवा तेणे बिन जीवा जीवा सुख नाही जीवा सुख नाही हे रती माईके दुःखाची जनी दे हे रती माईके दुःखाची जनी दे तेने बिन जीवा तेने तेने जीवा सुख नाही जीवा सुख नाही ये रते माईक दुःखाची जनिते ये रते माईक दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी हे रती माईके दुःखाची जनी दे हे रती माईके दुःखाची जनी दे नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान येरते माईक दुःखाची जनिते येरते माईक दुःखाची जनिते विठ्ठल 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 विठ्ठल
सद्गुरुदादा महाराज महाराज की जय विठ्ठल 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 बोला पंढरीका हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय नमो माय भाषा